पूर्वा, आमच्या आनंदाचा झरा. खरं तर लहानपणापासून ती खूप अबोल, घाबरी अशीच होती. बारावीला असताना तिने जादू तेरी नजर या नाटकातून पहिल्यांदा स्टेजवर पाऊल टाकलं. आणि कमाल, कधी कळलंच नाही हो की इतकी गुणी कलाकार आपल्या घरात आहे. पूर्वा मला आठवतंय, जादू तेरी नजर बसवायला घेतलं होतं त्यावेळेस पूर्वाची पहिली भेट झाली. आणि म्हणजे पहिल्याच भेटीत तिने मला अगदी मंत्रमुग्ध केलं. काहीही नाटकाचं फॉर्मल शिक्षण नसताना किंवा प्रशिक्षण नसताना ती उत्स्फूर्तपणे तिने इतकं छान काम केलं त्याच्यामध्ये की असं वाटलं की तिने नाटकाचा काही कोर्स केला आहे का किंवा असं काही, इतकं छान काम केलं. आणि मग तिथून मग ओळख वाढत गेली. आता तिला मैत्रीण म्हणावं का माझी मुलगी म्हणावं का काय, असं म्हणजे अगदी घरात ती माझ्या मुलांप्रमाणे ती आमच्या घरात सामावून घेतली. पण पूर्वा आहेच तशी, एकदम निर्मळ स्वच्छ मनाची आणि एकदम हसरी खेळकर, फुल ऑफ एनर्जी अशी ती आमची पूर्वा आहे. आणि ती मला माझ्या मुलीसारखीच आहे. आणि मी कायम तिचा असा काय म्हणतो ते गॉडफादर असाच राहील. पुढे आम्ही मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला. पूर्वा आणि प्राची पहिल्या प्रयत्नात नांदेडमधून प्रथम आणि नंतर रंगगंध कलासक्त न्यास 40 गाव आयोजित जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळाला. काय आनंद झाला म्हणून सांगू. पुढे सतत 3 वर्ष आम्ही नांदेड येथे प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रमोदची मुलगी म्हणून पूर्वाला आम्ही तसं जन्मापासून ओळखतो. पण पूर्वाची आमची नव्याने ओळख झाली ती एका अभिवाचन स्पर्धेला जातात. बाल असूनही नावाची माझी एक कथा होती. ती कथा वाचण्यासाठी आम्ही 40 गावला जात होतो. नेहमीप्रमाणे तयारीला कमी वेळ भेटणं, नेहमीप्रमाणे वेळेवर गोष्टी न होणं, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा पण आमच्यासोबत होत्या. परंतु जाताना येताना जे काही आमचं प्रॅक्टिस झाली किंवा जे काही इंटरॅक्शन झालं तेव्हा तिच्यातला स्पार्क पहिल्यांदा लक्षात आला की तिच्या आवाजामध्ये एक स्पॉन्टेनियसपणा आहे किंवा वाचिक अभिनयाची जी एक मॅच्युरिटी लागती ती तिच्यामध्ये खूप छान आहे. याचा आम्हाला फायदा केव्हा झाला की जेव्हा तिनं पहिल्यांदा नाटकामध्ये काम केलं ते म्हणजे आय थिंक जादू तेरी नजर. त्या जादू तेरी नजरच्या वेळेस तिचा जो रोल होता, तिचा रोल आम्हाला फार तिला समजून सांगण्याचा काही गरजच पडली नाही. तिच्यामध्ये ती माणसं समजून घ्यायची म्हणा किंवा माणसांचे स्वभाव ओळखण्याची म्हणा, ही एक जबरदस्त हातोटी आहे. नंतरच्या तिच्या काही नाटकातल्या तर एक प्रमोदनी तिनं एक नाटक केलं होतं फायनल ड्राफ्ट. त्या फायनल ड्राफ्टमधला एक प्रसंग तर इतका मनावर कोरला गेलेला आहे की तिच्या हाताला काहीतरी फ्लॉवर पॉट वगैरे काहीतरी पडतो, तिच्या हाताला लागतो आणि प्रमोद तिचं ड्रेसिंग करतो. असा तो जो सीन होता, तो सीन आयुष्यभर मनावर कोरला जाईल इतका सुंदर पद्धतीनं सादर केला तिने. कोरी पाटी प्रोडक्शनची एक वेब सिरीज झाली मराठवाडा. त्यात पूर्वाला लीड रोल मिळाला. राधा हे तिचं कॅरेक्टर आजही लोकांच्या लक्षात आहे. नमस्कार, मी बडी डिकळे. तुम्ही माझे सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिले असतील आणि महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा ही वेब सिरीज आवर्जून पाहिली असेल. त्यातलं नागेश हे कॅरेक्टर सगळ्यांनाच आवडलेलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं एक कॅरेक्टर होतं ते म्हणजे नागेशच्या बहिणीचं राधाचं कॅरेक्टर. ते आजही आपल्या लक्षात राहतं कारण ते कॅरेक्टरच तेवढं पॉवरफुल होतं. तिचे असलेले गरीब आईवडील, बेजबाबदार भाऊ आणि तरुणपणामध्ये आलेलं विधवापण, तसंच ती जगत असताना समाजाला तोंड देत जगत होती आणि तिच्या मनात तिच्या आयुष्याबद्दल चाललेली घालमेल, हे सगळं साकारण्यासाठी एक उत्कृष्ट आणि गुणी कलाकार हवी होती. आणि ती गरज पूर्ण केली पूर्वा देशमुखने. पूर्वा त्या कॅरेक्टरसाठी खूप काम करायची. जेव्हा फावला वेळ मिळायचा तेव्हा त्या कॅरेक्टरला मी अजून काय करू शकते किंवा त्या कॅरेक्टरबद्दल मी अजून काय करू या विचारासाठी तिनं खूप तळमळीत असायची किंवा तळमळ करायची.
सरांना त्याबद्दल चर्चा करायची, माझ्यासोबत चर्चा करायची आणि तिचा मनमोकळेपणा स्वभाव तसंच काम करण्याची जी पद्धत आहे त्यामुळं सेटवरच्या सगळ्यांसोबत तिची गट्टी जमलेली होती. आणि मला पण तिच्यासोबत जी नागेशचं पात्र करत असताना अक्षरशः ती माझी बहीण आहे, तिला किती त्रास आहे, मी या त्रासातून तिला कसं मुक्त करू शकतो याबद्दल विचार करायचो. अक्षरशः ती मला ताईच वाटायची. तर तिनं अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे आणि अशा उत्कृष्ट कलाकारासोबत आपल्याला काम करायला मिळणं हे भाग्यच म्हणावं आणि हे मला भाग्य मिळालं. पूर्वा एक उत्कृष्ट आणि गुली कलाकार आहे, यात काही शंका नाही. तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही महावितरण कंपनीकडून नजरकैद नावाचं नाटक बसवलं. त्या नाटकाला राज्यस्तरावर प्रथम येण्याचा मान मिळाला. त्यात पूर्वाला स्त्री अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. पहिली किंवा दुसरी तिसरी अशी भेट असावी तिची आणि माझी. आणि ती फक्त माझ्या मित्राची मुलगी आणि एक चांगली कलावंत आहे एवढंच मला तिच्याबद्दल माहिती होतं. आणि एक मुलगी माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि आली आणि थेट बोलायला तिने सुरुवात केली. आणि थेट बोलता बोलता माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत तिच्या तेही सांगून मोकळी झाली. मला वाटलंच नाही की ही तिची आणि माझी पहिली भेट आहे. खरं म्हणजे हा दोन कलावंतांमध्ये होणारा संवाद होता. एक अत्यंत गुणी कलावंत, खूप समजून घेण्याची फिलिंग असणारी एक खूप गोड मुलगी. आणि प्रत्येक बापाला वाटत राहतं की अशी मुलगी मला असावी. अशी कन्या म्हणजे पूर्वा प्रमोद देशमुख. ही खरं म्हणजे आहे पम्याची मुलगी, पण मला सातत्याने असं वाटत राहिलं की ही आपली कन्या आहे. कारण तिचा चेहरा खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तिला वाक्यांमध्ये फेक करताना, संवाद फेक करताना तिला कळतं की कुठल्या शब्दांना असं गोड फिरवता येतं. म्युझिकचा सेन्स खूप चांगला असलेली पोरगी आहे. थोडक्यात काय, एका दिग्दर्शकाला जे हवं असतं फुल पॅकेज एका अभिनेत्रीमध्ये, ते मला पूर्वामध्ये जाणवलं. आणि हे माझ्या पहिल्या भेटीत झालं होतं. मी पूर्वाला खूप पद्धतीने टेस्ट केलं, खूप पद्धतीने. आणि माझ्या लक्षात आलं की हे 52 कशी सोनं आहे आणि हे झळाळणार. खरं तर तिची जडणघडण लहानपणापासूनच मामांच्या देखरेखीखाली झाली. संदीप मामा, कृष्णा मामा, त्यानंतर आलेल्या माम्या यांनी सातत्याने तिच्याकडे लक्ष दिलं आहे. तिच्या यशामध्ये त्यांचा वाटा मोलाचा म्हणता येईल. मित्रपरिवार, नातेवाईक कुणीही भेटो, त्याच्यासोबत पूर्वा दिदी सहज कनेक्ट होते. हा तिचा गुण अतिशय मोलाचा आहे. तिच्या वागण्या बोलण्यात असलेली सहजता कुणालाही भुरळ पाडते. नमस्कार. पूर्वाविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे, कारण की ती बहुआयामी आहे, बहुगुणी आहे. आणि अशा व्यक्तीविषयी आपल्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा थोडक्यात बोलणं म्हणजे हे खूप अवघड असतं. ती एक खूप छान कल्पकता असलेली एक व्यक्ती आहे, खूप चांगली अभिनेत्री आहे. मी जेव्हा जेव्हा तिला स्टेजवर पाहिलं तेव्हा तेव्हा ती ज्या पात्राला इतकं छान न्याय देते ना, तसा न्याय मला असं वाटतं की एखादा व्यावसायिक नट सुद्धा देईल की नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि तिच्या स्वभावाबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपण थोडंसं डिप्रेसमध्ये असलो किंवा थोडंसं दुःखी असलो की पूर्वाला एक फोन करायचा आणि तिला थोडंसं 2 शब्द बोललं की आपल्यातले जे निगेटिव्ह थॉट्स होते ते सरळ पॉझिटिव्हमध्ये होतात. आणि ते ज्या पद्धतीने धीर देते हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला दुःखात सगळ्यात आधी आठवण कोणाची येते तर अशा व्यक्तीची येते, आणि अशा व्यक्ती म्हणजे पूर्वा आहे. आमचं खूप छान भावा बहिणीचं नातं आहे. माझा वाढदिवस असला की सगळ्यात आधी ताट घेऊन सकाळी येणं आणि ओवाळणं असेल, आणि जे प्रेम देणं आहे, जे आशीर्वाद देणं आहे, हे सगळं तिच्याकडून शिकलं पाहिजे. पूर्वाविषयी बोलण्यासारखं खूप काय, पण मला आता सुचत नाहीये, कारण की ते बोलण्यासारखं नाहीये. ते रसायन असं आहे की अनुभवण्यासारखं रसायन आहे. तुम्ही जर 5-10 मिनिट त्याच्यासोबत चर्चा केलात, तिच्यासोबत बसलात, तर तुम्हीही तिचे फॅन म्हणाल, असं ते व्यक्तिमत्व आहे. पूर्वाचा आज वाढदिवस आहे. खरं तर वर्षभरापूर्वी पूर्वा ऋषिकेश देशपांडे मुगावकर यांच्यासोबत विवाहित झाली. आज ती MIT सारख्या नामवंत गुरुकुलमध्ये नावाजलेली टीचर आहे. आमचा आनंदाचा सण म्हणजेच पूर्वा. पूर्वाबद्दल खूप आठवणी आहेत.
लहानपणी मी तिला शाळेत असल्यापासून पाहतोय. घरी यायची, खेळायची, बागडायची वगैरे. आणि मग मी मुंबईला आलो आणि एका बऱ्याच मोठ्या गॅप नंतर मी तिला पाहिलं. आणि ह्यावेळेसची पूर्व मला दिसली ती स्टेजवर एका नाटकात. आणि मी थक्क झालो. म्हणजे तिचा अभिनय ना असा लख्ख अभिनय होता. ती म्हणजे चमकतच होती. तो अभिनेत्री तर उत्तमच आहे, कादच नाही, पण माणूस म्हणून ती तेवढीच चांगली आहे. माझी मुलगी तर आहेच ती, पण आपण त्यापेक्षा ती माझी चांगली मैत्रीण आहे. पूर्व आणि मी कुठल्याही विषयावर कितीही तास गप्पा मारू शकतो. जरा तर अतिशय चांगली विनोद बुद्धी आहे तिला. तिच्यासोबत गप्पा मारताना आम्ही हसत असतो नेहमी. जनरल नॉलेज तिचं खूप चांगलं आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर तिचं स्वतःचं असं एक मत असतं. ती कुठल्या प्रवाहाखाली कधी बोलत नाही. हजरजबाबी आहे, समजूतदार आहे आणि खूप मॅच्युअर्ड आहे. मुली असतातच आणि बापाच्या बाबतीत तर जास्तच. अशी ही आमची पूर्वा देशमुख, आता देशपांडे झाली. आमच्या लाडक्या पूर्वाला, आमच्या या आनंदाच्या झाडाला हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे.